इन्व्हेस्टिगेशन चाललंय सीआयडीचं असं ते म्हणतात, ते ऍक्सिडेंटल रिपोर्टवर चाललंय. अरे पण त्याला दुसरा अँगल आहे, तो अँगल आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि डीजीसीए सरळ सरळ सांगते की आम्ही 5 विमानं ग्राउंड करतोय का त्या विमानात प्रॉब्लेम आहे. अरे पण प्रॉब्लेमॅटिक विमान अजितदादांना का दिलं हा आमचा प्रश्न आहे, आणि म्हणून आम्ही म्हणतो एफआयआर करा. पण या बाबतीत कुणी टेक्निकल बोलत नाही. हे बघा, ते त्यांच्या लेवलवर प्रयत्न करतायत. मला अजूनपर्यंत कुणीही, मी माझ्या वतीने देशाचे होम मिनिस्टरला कागद दिलेत, प्रधानमंत्री साहेबांच्या कार्यालयामध्ये आम्ही कागद दिलेत, जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना दिले आहेत, डीजीसीएला दिलेला आहे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सीएमओला पण दिलेत. सीएमओ जेव्हा वेळ देतील ते उद्या देतात असं आम्हाला कळतं, तेव्हा त्यांना सुद्धा कागद देऊ. आता हे आम्ही स्व इच्छेने त्या ठिकाणी दिलेलं आहे, याबद्दलची चर्चा सुद्धा तिथं झालेली आहे. आता याच्या पुढं माझं एकही मत आहे, आणि तुम्ही रेकॉर्ड करा, याच्या पुढचा लढा हा लोक लढतील, सगळे लढतील. जर त्यांच्या पक्षातून, त्यांच्या परिवारातून जर मला कोणी आलं आणि म्हणलं की जे जे आहे ते आम्हाला दे, आम्ही लढायला तयार आहे. मी सगळे कागद त्यांना द्यायला तयार आहे, त्यांनी लढावं, पण लढलं पाहिजे एवढंच आमचं मत आहे. आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी जो जो कुणी भूमिका घेतोय, अमोल मिटकरी त्यांच्या बाजूनी भूमिका घेत आहेत. त्यानंतर तिथं काल एक नायकवडे नावाचे आले होते, ते भूमिका घेत आहेत. ठोंबरेताई तिथं भूमिका घेत आहेत, बाबा पाटील तिथं भूमिका घेत आहेत, बाकी इतरही भूमिका घेत आहेत. तिथं जयली सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं व्यक्त झालाय की ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काहीतरी आम्हाला शंका वाटते, आणि त्याच्याच बरोबर जे विमान आहे व्हीएसआर चालवणारा कंपनी, त्याच्यावर आम्हाला शंका आहे व्हीएसआर कंपनी बंद झाली पाहिजे, असं जय सुद्धा त्या ठिकाणी बोललाय आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर. त्यामुळे ज्याला कोणाला पुढे घेऊन, आणि काकींनी सीबीआय एन्क्वायरी मागितलेली आहे, त्यामुळे आपापल्या लेवलला लढलं पाहिजे, पण न्याय मिळाला पाहिजे एवढी आमची भूमिका. आम्ही एवढं मोठं नाही की आम्हाला मुख्यमंत्री तिथं फोन करतील. त्यांच्या कार्यालयामधून फोन आला होता. अजितदादांचं स्मारकाचा एक विषय मी मांडत होतो, आणि त्या बाबतीतच चर्चा करायची होती. आज ती बैठक होत नाही, पण उद्या संध्याकाळी ती बैठक होईल, आणि त्या बैठकीला गेल्यानंतर स्मारक अजितदादांचं व्हावं ही तर मागणी आम्ही करूच. त्याच्याच बरोबर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एफआयआर बद्दल पण त्यांना माहिती आम्ही देऊ, आणि माझ्याकडे जे काही कागदपत्र आले ते सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी देऊ. अजिबात वाटत नाही. एक तर सीआयडीने काय केलंय हे कोणालाच माहित नाही. आपण तिथं प्रेशर वाढवलं, तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाने तो मुद्दा नेला. सोशल मीडियावर महाराष्ट्राचे तमाम सामान्य नागरिक हे व्यक्त झाले, बारामतीकर हे व्यक्त झाले, काही गावांमध्ये तिथं बंद पाळला गेला, आणि त्यानंतर डीजीसीआय वर प्रेशर आलं, त्याच्यानंतर आता सीआयडी वर प्रेशर आलं. आता सीआयडी आज कुठेतरी ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय केलं ते सांगतील. डीजीसीए 24 तारखेला त्यांनी रिपोर्ट दिला, पण डीजीसीएने अजूनपर्यंत प्रायमरी रिपोर्ट दिलेला नाही. प्रायमरी रिपोर्ट हा 15 तारखेला यायला पाहिजे होता. आता तो रिपोर्ट अजूनपर्यंत आला नाही. आल्यानंतर आपल्याला कळेल की खरंच काय त्यामध्ये घडलं होतं.